नमस्कार. ट्रेडिंगमध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? आज आपण काही सर्वोत्तम पुस्तकांमधलं ज्ञान एकत्र करून एका अशा फ्रेमवर्कबद्दल बोलणार आहोत जो यशाचा खरा मार्ग दाखवतो. तर मग यशस्वी ट्रेडर्स असे काय वेगळं करतात जे इतरांना जमत नाही? अनेकांना वाटतं की त्यांच्याकडे कोणती तरी गुप्त स्ट्रॅटेजी असेल, पण खरं सांगू, उत्तर त्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप खोल आहे. हे रहस्य कोणतीही एक खास स्ट्रॅटेजी नाहीये, तर तो आहे एक भक्कम पाया ज्यावर त्यांच्या यशाची संपूर्ण इमारत उभी राहते. आणि आज आपण तोच पाया कसा तयार करायचा हेच तर पाहणार आहोत. चला तर मग या रहस्याला आपण एका ट्रेडिंग पिरॅमिडच्या नजरेतून पाहूया. विचार करा, सातत्यपूर्ण यश हे का मजबूत पिरॅमिडसारखं आहे. ते थरावर थर रचून बनतं आणि त्याची सुरुवात होते ती सर्वात महत्त्वाच्या भागापासून, म्हणजेच त्याच्या पायापासून. आपल्या पिरॅमिडचा पाया आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली मानसिकता, आपली सायकोलॉजी. हाच प्रत्येक यशस्वी ट्रेडरचा आधारस्तंभ आहे. जर हाच मजबूत नसेल ना, तर बाकी सगळ्या गोष्टी ढासळतात. मार्क डग्लस सारखे मोठे लेखक नेहमी एकच गोष्ट सांगतात: मानसिकता ही काही छोटी गोष्ट नाही, ती तर अर्धी लढाई आहे. एका ठिकाणी म्हटलंय की ट्रेडिंगमधलं यश हे टेक्निकल स्किल्सवर जितकं अवलंबून आहे, तितकंच ते आपल्या सायकोलॉजीवरही अवलंबून आहे. आणि हे अगदी खरं आहे. ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकातून एक खूप मोठा धडा मिळतो. एका बाजूला आहे प्रो ट्रेडर, जो बाजारातील अनिश्चितता स्वीकारतो. त्याला माहिती आहे की प्रत्येक ट्रेड जिंकणं शक्य नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक नवखा ट्रेडर, जो प्रत्येक वेळी बरोबर येण्याचा हट्ट करतो आणि मग भावनिक चुका करून बसतो. वन गुड ट्रेड या पुस्तकात एक बॉय जीनियसची गोष्ट आहे. तो मुलगा प्रचंड हुशार होता, पण त्याचा अहंकार, कोणाचंही न ऐकण्याची वृत्ती आणि तोटा स्वीकारायला तयार नसणं या गोष्टींमुळे तो शेवटी अयशस्वी झाला. यावरून कळतं की कमकुवत मानसिकतेची किती मोठी किंमत मोजावी लागते. बरं, एकदा का आपला मानसिक पाया पक्का झाला की आपण पिरॅमिडच्या पुढच्या थरावर येऊ शकतो. आणि तो थर आहे एका शिस्तबद्ध प्रक्रियेचा. एक अशी प्रोसेस जी आपण प्रत्येक वेळी वापरू शकतो. तर मग ही व्यावसायिक प्रक्रिया कशी तयार करायची? हाय प्रॉबिलिटी ट्रेडिंग सारखी पुस्तकं आपल्याला सांगतात की ह्याच्या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे आपला एज किंवा फायदा काय आहे ते ओळखणं. दुसरी, प्रत्येक ट्रेडमध्ये किती जोखीम घ्यायची हे ठरवणं. तिसरी, स्वतःची एक नियमावली म्हणजे प्लेबुक तयार करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं, आपल्या चुकांमधून शिकून सतत सुधारणा करत राहणं. एक उदाहरण देतो. प्रो ट्रेडर्स कोणत्याही स्टॉकमध्ये ट्रेड करत नाहीत. ते फक्त स्टॉक्स इन प्ले शोधतात. म्हणजे काय? म्हणजे असे स्टॉक्स ज्यात काहीतरी मोठी घडामोड सुरू आहे, बातमी आहे, व्हॉल्यूम आहे आणि जिथे खरी संधी लपलेली आहे. हीच त्यांच्या शिस्तबद्ध प्रक्रियेची ताकद आहे. आणि हा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे. आपलं काम काही ज्योतिषी बनून भविष्यवाणी करणं नाही. आपलं काम फक्त एकच आहे: आपल्या नियमाप्रमाणे एक चांगला ट्रेड करणं. बस. किती सोपं आणि महत्त्वाचं आहे हे. आता आपण पिरॅमिडमध्ये अजून वर जाऊया आणि इथे आपल्याला शिकायला मिळतं ते महान ट्रेडर्सच्या अनुभवातून, त्यांच्या यशाच्या आणि अपयशाच्या कथांमधून. 100 वर्षांपूर्वी लिहिलेलं रेमिनिसन्सेस ऑफ अ स्टॉक ऑपरेटर हे पुस्तक आजही तितकंच खरं वाटतंय. यावरून काय सिद्ध होतं? हेच की तंत्रज्ञान कितीही बदललं तरी बाजारात माणसांच्या भावना, भीती आणि लोभ या तशाच राहतात. जेव्हा मार्केट विझर्ड्सचे लेखक जॅक श्वॅगर यांनी मोठमोठ्या ट्रेडर्सच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट कळली. या सगळ्यांमध्ये कोणतीही एक सिक्रेट स्ट्रॅटेजी कॉमन नव्हती. कॉमन होत्या त्या त्यांच्या सवयी, कमालीची शिस्त, कठोर रिस्क मॅनेजमेंट आणि स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याची वृत्ती. यश स्ट्रॅटेजीमध्ये नाही, तर योग्य सवयांमध्ये आहे. आणि आता आपण येतोय पिरॅमिडच्या टोकावर, शिखरावर, म्हणजे सातत्यपूर्ण कामगिरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही काही जादू नाही. हा आपल्या मजबूत पायाचा आणि शिस्तबद्ध प्रक्रियेचा एक नैसर्गिक परिणाम आहे. आणि इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. चांगली कामगिरी ही शिकार करून मिळत नाही. ती हळूहळू एक एक वीट रचून तयार करावी लागते. आपली मानसिकता आणि आपली प्रक्रिया जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ती आपोआप घडायला लागते. थोडक्यात काय, तर सातत्याचा मार्ग अगदी सरळ आहे. भावनांवर ताबा, नियमांवर आधारित पक्का प्लॅन, बाजाराची सायकोलॉजी समजून घेणं आणि हो, सतत शिकत राहणं. ही सर्व महान पुस्तकं आपल्याला हेच तर शिकवतात. तर हा आहे तो फॉर्म्युला. आधी मजबूत मानसिकता, त्यावर एक शिस्तबद्ध प्रक्रिया आणि मग त्यातून मिळते ती सातत्यपूर्ण कामगिरी.
हाच आहे ट्रेडिंगमधल्या यशाचा खरा पिरामिड. शेवटी ही सगळी पुस्तकं आपल्याला फक्त एक नकाशा देऊ शकतात, एक रस्ता दाखवू शकतात, पण त्या रस्त्यावर चालायचं की नाही, ती मेहनत घ्यायची की नाही, हा निर्णय ज्याचा त्याचा आहे. खरा प्रश्न हाच आहे की आपण त्या प्रवासाला निघायला तयार आहोत का.